नमस्कार. दिनांक 18 नोव्हेंबर 2017 चीनमधील सान्या शहर लख्ख प्रकाशात न्हावून निघालं होतं. मिस वर्ल्ड 2017च्या अंतिम फेरीमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे हरियाणाच्या डॉक्टर मानुषी छिल्लरकडे. अखेर निर्णायक प्रश्न विचारला गेला. जगात कोणत्या व्यवसायाला किंवा क्षेत्राला सर्वात जास्त पगार मिळाला पाहिजे? मानुषीने शांतपणे माईक हातात घेतला आणि जगाचे अर्थशास्त्र बदलून टाकेल असं उत्तर दिलं. ती म्हणाली, मला वाटतं की आई या पदाला सर्वात जास्त पगार मिळायला हवा. कारण इथे पगार म्हणजे केवळ पैसा नाही, तर तो आदर आणि प्रेमाच्या स्वरूपात असायला हवा. तिच्या या उत्तराने टाळ्यांचा कडकडाट झाला. तिने मुकुट तर जिंकलाच, पण जगभरामध्ये एका नव्या चर्चेला उधाण आलं. काही दिवस लोटले आणि त्यानंतर salary.comने एका संशोधनाद्वारे हे शोधण्याचा प्रयत्न केला की जर एका आईने दिवसभर केलेल्या कामांसाठी व्यावसायिक माणसं नेमली असती तर त्याचा खर्च किती आला असता बरं. जेव्हा त्यांनी आईच्या कामाची तुलना डॉक्टर, नर्स, शिक्षक, शेफ, काउन्सिलर, ड्रायव्हर या सगळ्यांची केली तेव्हा एक थक्क करणारा आकडा समोर आला. एका आईचा पगार वर्षाला किमान $1,15,000 म्हणजे 80 ते 90 लाख असायला हवा असा निष्कर्ष निघाला. पण आई ती तर सगळ्यांच्या पलीकडचीच असते. तिची सकाळ इतरांच्या आधी सुरू होते. ती घराची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असते. प्रत्येकाच्या वस्तू ती जागेवर ठेवते. ती वित्तमंत्री असते. अगदी तुटपुंजा बचतीत सुद्धा ती स्वतःचा हिशोब चोख राखते. मुलं आजारी पडली की डॉक्टर बनते, टीचर बनते. मुलं चुकली की प्रसंगी हिटलर बनून शिस्त सुद्धा लावते ती आई. काळ कितीही बदलला किंवा आधुनिकता कितीही आली तरी आई ही घराचा असा भक्कम आधारस्तंभ आहे जिच्या प्रेमाची आणि कष्टाची तुलना कोणत्याच पगाराशी नाही होऊ शकत. ती जगातली बेस्ट CEO आहे कारण ती नफा तोट्याचा विचार न करता केवळ प्रेमाच्या जोरावर आपलं साम्राज्य चालवत असते. अशी ही आपली आई.